गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सगळे? मी पल्लवी तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच पल्लवी एक नवीन सुरुवात यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज सकाळची सुरुवात तर एकदम सॉलिडच झाली. रोजच्या घाईगडबडीत मला असं काहीतरी हेल्दी बनवायचं होतं, म्हणून मी आधी गेली आणि मस्त असं कुंडीमध्ये लावलेला पुदिना घेऊन आली आणि घाईत मस्त काहीतरी पौष्टिक हवं म्हणून मी मस्तपैकी असं हेल्दी ब्रेड सँडविच बनवलं होतं. कारण काल आहो नव्हते, त्यांच्यासाठी खासच होतं ते. सकाळपासूनच युवांशी घरात नुसती दंगामस्ती सुरू झाली होती. त्याचा तो गोड दंगा बघत कधी दुपार झाली कळलंच नाही. तो अजिबात ऐकत नव्हता. कधी कुठे चढत होता, तर कधी खुर्च्यांवर चढत होता, तर कधी टेबलावर चढत होता. सारखं काही ना काही त्याचे उद्योग चालले होते. मला सतत त्याच्याकडे लक्ष द्यावं लागत होतं. असं करता करता दुपार झाली. आवीला घरी आणण्याची वेळ झाली होती. मी आणि युवांश मस्त असं आमचं आवरून आवीला शाळेतून आणायला गेलो. आवीची शाळा सुटली, तो बाहेर आला. युवांशला बघून त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद मला दिसत होता. तिथून पुढे आम्ही घराकडे येत होतो. अगदी मनाला भिडणारं दृश्यच मला दिसलं. दोघे भाऊ मस्त एकमेकांचा हात घट्ट पकडून रस्ता ओलांडत होते. मस्ती करत चालले होते. भावांचे असे प्रेम बघून मला आई म्हणून खूपच माझा आनंद गगनात मावत नव्हता. पण हा गोड प्रवास जास्त काळ शांत राहिला नाही. वाटेत अचानक कुठून तरी दोन मांजरी समोरासमोर आल्या आणि मग काय, त्यांच्या जी काही भयंकर भांडणं गुरगुर सुरू झाली ते बघून युवान चांगलाच घाबरला. बिचारा आवीचा हात आणखी घट्ट पकडून मागे लपायला लागला. मांजरींचा तो कर्कश आवाज आणि त्यांची भांडणं बघून तर आम्ही तिघेही इतकं घाबरलो होतो की बस. कशीबशी आम्ही घराकडे आलो आणि घरामध्ये येऊन शांत बसलो. युवांश तर किती वेळ त्याचं तेच चालू होतं की मम्मा मांजरी कशा ओरडत होत्या ना. घरात आलो आणि सुटकेचा श्वास घेतला आम्ही तिघांनी. हातपाय धुवून मस्तपैकी दुपारचे जेवण झाले. पोट भरल्यावर दोन्ही पोरं शांत झाली. संध्याकाळ झाली की आपला जिव्हाळ्याचा चहाचा कप झाला आणि दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे पळूनच गेला आमचा. रात्रीचा स्वयंपाक केला. आमची रात्रीची जेवणं आटोपली. मी सर्व किचन वगैरे भांडी वगैरे सगळं आवरून घर स्वच्छ करून मस्तपैकी आम्ही सगळे मोकळ्या हवेत चक्कर मारायला बाहेर पडलो. पण म्हणताना मुलांच्या डोक्यात कधी काय शिजेल सांगताच येत नाही. काल युवांशने पप्पांची गाडी चालवली होती. मग काय, आविष कुठे मागे राहतो. त्याच्याही डोक्यात तेच चाललं होतं की युवी कसं गाडी चालवतो मम्मा, मग मी का नाही चालवू शकत. आम्ही बाहेर पडल्या आविषला असं झालं होतं की कधी पप्पा एकदाची माझ्या हातात गाडी देता आणि मी गाडी चालवतो. तो थेट हट्टाला पेटला होता. काल युवांशने गाडी चालवली ना, मग मी पण आज कॉम्पिटिशन करायची आहे मला पण. मी पण गाडी चालवणार. दोघांमध्ये स्पर्धा सुरू झाली. आविष मागे हटायला तयार नव्हता आणि युवांश स्वतःची गाडी द्यायला तयार नव्हता. त्यालाही आज पुढेच बसायचं होतं, कारण त्याची जागा आहे ना ती. एका बाजूला आविषचा हट्ट आणि दुसऱ्या बाजूला युवांचा आरडाओरडा रस्त्याने सुरू होता. मग काय, पप्पांनी सांगितलं की काल युवीनी चालवली, मग आज आवी चालवणार. म्हणून आविषला पुढे बसवण्यात आलं आणि आवीच्या हातात गाडी दिली. आविषनी मस्त अशी गाडी चालवली. आविष गाडी चालवत होता, पण तो मोठा आहे ना, तो समजूतदारपणाही दाखवत होता. कुठे थांबायचं, कुठे जायचं, त्याला सर्व गोष्टी माहीत आहे. तो युवांसारखा बालिश नाही, तो खूप समजूतदार बाळ आहे माझं. काल युवी गाडी चालवत होता तर रस्ता अगदी छान होता, पण आज आवी गाडी चालवत होता तर पूर्ण रस्त्यामध्ये खड्डेच खड्डे होते. म्हणून मला जास्त टेन्शन आलं होतं. पण माझा आवी तेवढा मात्र हुशार आहे. त्यांनी तेवढी काळजी घेतली. रात्रीची शांतपणे थंड हवेमध्ये मी चक्कर मारायला गेली होती. पण ह्या दोघांच्या गाडी कॉम्पिटिशनमुळे माझं तर पार डोकंच हैराण झालं होतं. पण काही असो, असं करत करत आमच्या दिवसाचा गोड असा शेवट झाला